सर्वसाधारण आपण पाहतो की गावामध्ये रस्ते बनवण्याचे काम हॉट मिक्स डांबरीकरण याद्वारे होत असते व नियमानुसार ज्या कंत्राटदारांनी हे हॉट मिक्सचे काम घेतले आहे त्या कंत्राटदाराचा हॉट मिक्स प्लॉट हा डांबरीकरणाचे काम चालू असलेल्या ठिकाणापासून अंदाजे 60 किलोमीटरच्या अंतरावर असला पाहिजे। त्याचे कारण असे प्लॉटमधून येणाऱ्या मटेरियलची उष्णता कायम राहावी याकरिता कंत्राट यामध्ये अशी अट टाकण्यात येते आणि डांबरीकरणाचे काम साधारणतः मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्याच्या काळांमध्ये ज्यावेळेस प्रखर उन्हाळा असतो त्यावेळेस व्हायला हवे असते। पण कारंजा नगर परिषदमध्ये डांबरीकरणाचे काम सध्या परिस्थितीमध्ये 1 जुलै रोजी तेही पाऊस सुरू असताना रस्त्याचे काम सुरू असलेले आढळून आले। ज्या कंत्राटदाराला हे डांबरीकरणाचे काम मिळालेले आहे त्या कंत्राटदाराजवळ कार्यारंभ आदेश नसल्याचे समजते। कार्यारंभ आदेश नसताना जर कंत्राटदार रस्ता बांधून मोकळा होत असेल तर असे म्हणण्यास हरकत नाही की वरील कंत्राटदार हे ऑनलाईन जरी असले तरी ते कंत्राट मॅनेज झालेले असावे, त्याशिवाय कोणताही कंत्राटदार आपले काम सुरू करू इच्छित नाही अशी चर्चा जनमानसामध्ये होत आहे। तरी सुद्धा नगर परिषदचे कर्मचारी हे काम पूर्ण करून घेत आहेत। आता हा डांबरीकरण झालेला रस्ता किती दिवस टिकतो यावरच सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे। विसेन न्यूज करता कारंजा येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत।